राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। 1,967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला। शहरातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी देखील नमोचा 9वा हप्ता त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता सोडण्यामध्ये आला असून आता तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम देखील आज दुपारनंतर जमा होण्यास सुरुवात देखील करण्यामध्ये येणार असून आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुम्हाला देखील चिंता करायची गरज राहिलेली नाहीये, कारण की आता तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्याचे पूर्णपणे चित्र समोर आलेलं आहे। त्यामुळे तुम्ही पण चिंता करू नका। नमोचा 9वा हप्ता त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे जमा देखील करण्यामध्ये येणार असून आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। असे 2 हप्ते देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती एकत्रितपणे जमा करण्यामध्ये येणार असल्याचे पूर्णपणे चित्र समोर आलेले आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय पार पडल्यामुळे शेतकरी देखील आता पूर्णपणे चिंताग्रस्त देखील झाल्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता पूर्णपणे दूर करण्यामध्ये आलेली आहे। तर चला लगेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ती अपडेट बघू। किती वाजून किती मिनिटांना शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होईल, किती रुपयापर्यंतची रक्कम देखील त्यांना मिळणार आहे, सर्वात आधी आपण ते बघू। आता तुम्हाला देखील पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची रक्कम म्हणजेच की त्याची येणार तुम्हाला 2,000 रुपये। त्याचबरोबर देखील नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये देखील तुम्हाला मिळणार असल्याचे पूर्णपणे स्पष्ट झालेले आहे। असे तुम्हाला 4,000 रुपये देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील करण्यामध्ये येणार असून तुम्हाला पण आता चिंता करायची गरज राहिलेली नाहीये। तुमची देखील आता चिंता पूर्णपणे मिटलेली आहे, कारण की आता तुम्हाला देखील नमोचा 9वा हप्ता तर मिळणारच। त्याचबरोबर देखील पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता असे 2,000 रुपये म्हणजेच की 4,000 रुपये पूर्णपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील करण्यामध्ये येणार असल्याचे पूर्णपणे स्पष्ट देखील झाल्यामुळे आता तुम्हाला पण चिंता करायची गरज राहिलेली नाहीये। तुमची देखील आता चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे। तर चला लगेच आपण वेळ बघू, कोणत्या वेळेला किती रक्कम मिळणार, कोणत्या वेळेला देखील तुमच्या बँकेच्या खात्याकडून तुम्हाला मेसेज येणार आहे। पूर्णपणे आपल्याकडे ती वेळ ही या ठिकाणी आलेली आहे, त्यामुळे तुम्हाला पण ती वेळ देखील या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। लगेच आपण ती वेळ ही लगेच बघूया। तर लगेच सुरुवात करूया त्या वेळेला। कोणत्या वेळेला डीबीटीचं बटन दाबून डीबीटीच्या माध्यमातून पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील होणार आहे। सविस्तरपणे आपल्याकडे ती वेळ ही आलेली आहे, ती वेळ ही आपण लगेच बघूया। ती वेळ असणार आहे 5ची। होय, सायंकाळी 5 वाजता देखील तुम्हाला पूर्णपणे मेसेज दिसणार नमोचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता देखील जमा दिसेल 5 सायंकाळच्या 5 वाजता। वेळ ही या ठिकाणी जाहीर झालेली आहे। 5ची वेळ देखील असणार असल्यामुळे तुम्हाला ही चिंता करायची गरज राहिलेली नाहीये। सायंकाळच्या 5ला डीबीटीच्या माध्यमातून पैसे देखील तुम्हाला जमा होण्यास सुरुवात देखील होणार आहे। त्यामुळे तुम्ही पण चिंता करू नका, कारण की तुमची पण आता चिंता मिटवण्याचं काम देखील या ठिकाणी सुरू आहे। आता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघत चला शेतकऱ्यांनो, आता तुमची देखील चिंता मिटलेली आहे की नाही हे तुम्हाला कळेल या जिल्ह्याच्या माध्यमातून। आता देखील 5 वाजेला फक्त या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा दूर करण्यामध्ये येणार असून आता जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव फक्त या 15 जिल्ह्यामध्ये असेल तर तुमची प्रतीक्षा पूर्णपणे दूर झाली असं बोलायला काय हरकत नाहीये। त्यामुळे जर तुम्ही पण याच 15 जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल तर तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे असं बोलायला काय हरकत नाहीये। आणि तुम्हाला देखील नमोचा 8वा त्याचबरोबर देखील नमोचा 9वा
आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळेल. तर चला कोणकोणत्या शेतकऱ्यांना पूर्णपणे हप्ता मिळणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप चालू होणार आहे, सविस्तरपणे आपल्याकडे जिल्हे आलेले आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 15 जिल्हे बघणार, ज्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज 5 वाजता पूर्णपणे रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील होणार असून याच 15 जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे आनंदी होणार असल्याचे पूर्णपणे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्ट झाल्याने आता शेतकरी पूर्णपणे नाचू लागलेले आहे. त्यामुळे तुम्ही पण चिंता करू नका. आता लक्ष देत बघत चला ते 15 जिल्हे, ज्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे दिलासा मिळालेला आहे. आता या 15 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल तर तुम्हाला पण चिंता करायची गरज राहिलेली नाही आहे. तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती 5 वाजता देखील रक्कम जमा होईल. तर चला कोणते ते 15 जिल्हे, ज्या 15 जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे निश्चिंत झालेले आहे, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2 हप्ते एकत्रितपणे मिळणार. नमोचा 9वा, PM किसान योजनेचा 23वा हप्ता असे 2 हप्ते देखील त्या शेतकऱ्यांना पूर्णपणे एकत्रितपणे जमा देखील केले जाणार असल्याचे पूर्णपणे देखील या ठिकाणी स्पष्ट झालेले आहे. सर्वात प्रथम पहिला जिल्हा बीड जिल्हा. आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल, बीड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण शेती करत असाल तर आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नमोच्या 9व्या हप्त्याची आणि PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची रक्कम जमा देखील होणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा असणार आहे अहिल्यानगर जिल्हा. आता जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज राहिलेली नाही आहे, कारण की आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार असून 5 वाजता या वेळेवर त्यांच्या पण बँकेच्या खात्यावरती त्यांना नमोचा आणि PMचा हप्ता जमा देखील दिसणार असणार आहे. आता समोरचा महत्त्वाचा जालना जिल्हा. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, जालना जिल्हा तुमचा असेल तर तुम्हाला देखील चिंता करायची गरज राहिलेली नाही. तुमची पण चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार असून जालना जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेले आहे. आता समोरचा वर्धा जिल्हा. जर आता तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता तुम्हाला देखील चिंता करायची गरज नाहीये. समोरचा अहिल्यानगर जळगाव जिल्हा नंतरचा जिल्हा असणार आहे संभाजीनगर जिल्हा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल तर तुम्ही पण आता चिंता करू नका. समोरचा जिल्हा वर्धा जिल्हा. नागपूर जिल्हा. आता जर तुम्ही पण नागपूर जिल्ह्यामधून शेतकरी असाल तर तुम्हाला पण चिंता करायची गरज नाहीये. हे होते काही महत्त्वाचे जिल्हे. आता जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं नसेल तर कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे. त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की पूर्णपणे तुम्हाला रक्कम मिळणार की तुम्हाला आणखीन प्रतीक्षा करावी लागणार. कमेंट करण्यापूर्वी सबस्क्राईब करणं गरजेचे आहे.